आपल्यासोबत गोधनी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष मॅडम आहेत। मॅडम, काय नेमकं घडलं होतं, तुम्ही कधी पोहोचलात या ठिकाणी? मी इथे जसे मला माहीत पडलं मी इथे आली, माझ्यासोबत माझी टीम पण होती आणि इथलं पाणी फिल्टर हे अजूनही आम्हाला हँडओव्हर झालं नाही आहे सध्या। हे MGPलाच अजूनही आहे। आम्ही याच्यातलं थोडं बहुत पाणी वापरलेलं आहे, पाण्याची कमी झाली होती काय, हे अचानकच जी घडलेली घटना आहे, हे आम्हालाही व्यवस्थित समजलंच नाही की कसं काय हे झालं बा म्हणून। कारवाई करण्याच्या याच्यामध्ये माहीत पडलं की तिथले जे सिलेंडर होतं ते लिकेज झालं आहे म्हणून, त्यामुळे ते पूर्ण गॅस आणि इथल्या रहिवाशांना खूप त्रास झाला। मी सर्व रुग्णालयामध्ये जाऊन भेटून आली, सर्वच व्यवस्थित आहे सध्या। फक्त काहीच लोक आहेत ज्यांना त्रास आहे, पण डॉक्टरांचं बोलणं झालं माझं, त्यांनी सांगितलं की होतील बा म्हणून सर्व उपचार घेत असलेले नागरिक साधारण किती वयोगटातील? एका श्वानाचा देखील मृत्यू झाल्याची माहिती? नाही, मृत्यूचं मुझे म्हणत आहे, कुत्र्याचं झालं आहे। पण जे आपले नागरिक आहे इथले रहिवासी जे आहे त्यातलं कोणी असे खूप वयाचे नाही, कोणी 50 वर्षाच्या, काही 50 वर्षाच्या बाया, कोणी मुली 17-18 वर्षाची, एक मुलगी आहे आणि 2 मुलं आहे, 5 ते 7 वर्षाचा आणि एक 2 वर्षाचा मुलगा आहे। पण मी सर्वांशी भेटून आली आहे, सर्व रुग्णालयातून भेटून आली आहे, मॅक्समध्ये पण गेली, मेयोमध्ये पण गेली, सर्व रुग्णालयामधून पेशंटशी बोलली, त्यांचे विचारलं तातडीने। मी तिथेच उभे होऊन तिथल्या लोकांच्या O2 पण चेक केलं, तर सर्वांचं O2 99 100पर्यंत आलेलं आहे। आणि ज्यांना जास्त त्रास होत आहे, मी मान्य समीर मेघे आमदार यांच्याशी बोलणं करून तिथे तातडीने डॉक्टर पाठवा या गोष्टीसाठी मी तिथे बोलून आले। बरं, काय नेमकी चूक झाली असावी जेणेकरून ही घटना घडली? ही चूक आता तिथले जे राहतात तिथे ते कर्मचारी आहेत त्यांची, आणि सुपरवायझर जे आहे आता ते त्यांनाच मालूम असेल त्यांनी काय केलं। इथे असतात कर्मचारी कोण? हा, एक कर्मचारी होता म्हणते तिथे, आता ते त्यांनाच तेवढं मालूम असेल, पण आमच्या नगरपंचायतला नाही आहे तो, कारण की अजूनही आम्हाला ही फिल्टर हँडओव्हर झाली नाही आहे, हे अजूनही MGPलाच आहे। ओके, नगरपंचायतला हँडओव्हर नाही? हँडओव्हर झालीच नाही, अजूनही नाही झाली। आपण पाहू शकतो की या घटनेनंतर जे आहे ते एकूणच या परिसरातील नागरिकांना आता रुग्णालयात जे आहे ते दाखल करण्यात आलं आहे। सद्यस्थितीमध्ये 40 रुग्णांवर जे आहे ते रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर 3 लोकांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक असल्याने त्यांना ICUमध्ये दाखल करण्यात आलं आहे। स्वतः या परिसरातील गोधनी नगरपंचायतच्या नगराध्यक्षासुद्धा या ठिकाणी आल्या होत्या। नागरिकांना त्यांनी जी मदत करता येईल ती मदत जी आहे ती त्यांनी केलेली आहे असं त्यांचं सांगणं आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।